कसं आहेत मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे आपण जे पोलीस भरती हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो तर ते आपण आज बघणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम कोणत्याही गुगल क्रोमवरती यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली पोलीस भरती म्हणजे पोलीस रिक्रुटमेंट असा एक ऑप्शन आहे, म्हणजे सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला सिटीजन पोलीस आहे किंवा पोलीस भरती रिक्रुटमेंट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा एक ऑप्शन येईल. तर त्यामध्ये तुम्हाला एक लिंक देईल. या जे आपल्या हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करण्याची तुम्हाला मी लिंक देईल. त्या लिंकवरती तुम्हाला अशा प्रकारे सर्वप्रथम यायचं आहे. तर इथं आल्यानंतर बघा आपल्याला असा इंटरफेस इथं समोर दिसून येईल. तर आपल्याला काय करायचं आहे, जे युजर नेम आहे ते युजर नेम आणि ईमेल आय डी किंवा ह्या दोन्हीपैकी एक कोणतेही ईमेल आय डी, शक्यतो ईमेल आय डीच असतो. तर त्यावरती आपल्याला इथं ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर हा जो कॅप्चा आहे या कॅप्चा यामध्ये टाकून लॉग इन करायचा आहे. तर चला आपण इथं लॉग इन करूया. तर बघा सर्वप्रथम आपल्याला आपलं जे ईमेल आय डी आहे ते आपलं ईमेल आय डी इथं टाकून घ्यायचं आहे. तर आपण टाकून घेऊया. तुमचा कोणताही ईमेल आय डी असले तर ते ईमेल आय डी बरोबर इथं अचूकपणे भरून घ्या, जेणेकरून तुमचा जे लॉग इन आहे ते लॉग इन तुम्हाला मिस होणार नाही, म्हणजेच रिट्राय म्हणणार नाही. तर आपण टाकून घेऊ. चला तुम्ही पण अशा प्रकारेच टाकून घ्या, जेणेकरून किंवा शक्यतो माझ्यासोबत जर टाकलं तर तुम्हाला बेटर पडेल, जेणेकरून तुम्हाला कुठं काय आणि कशाप्रकारे माहिती भरायची आहे किंवा कोणत्या बॉक्समध्ये फिल करायचं आहे तर तुम्हाला माझ्यासोबत तुम्ही फिल करू शकता. तर त्यानंतर आपला ईमेल आय डी टाकून झालेला आहे. तर आपण पासवर्ड टाकूया. पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा पण अचूकपणे टाकायचा, जेणेकरून तुम्हाला नाही, कारण काय होतं आहे कॅप्चा हा अशा प्रकारे अंध किंवा वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतो, तर ते आपल्याला एखादा अल्फाबेट दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला अचूकपणे ते टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर सिम्पली आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा आपला जो फॉर्म आहे ते फॉर्म भरलेला असा दिसून येईल, म्हणजे आपली जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल आपल्याला इथे दिसून येईल. त्यानंतर आपल्यासमोर असे आपण जेवढे बी फॉर्म भरलेले आहेत महाराष्ट्र पोलीसला ते आपल्याला इथं दिसून येईल. तर बघा जसे की मी इथं 2 फॉर्म भरलेत. एक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल महाराष्ट्र पोलीसमध्ये आणि दुसरं म्हणजे SRPFला फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला इथं दिसून येईल की बाबा युनिट कोणत्या युनिटला भरलेला आहे. जर तुम्हाला जर लक्षात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे इथे येऊन किंवा तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म असेल तर तुम्ही त्यावरती बघू शकता. तर इथं पण तुम्ही बघू शकता की बाबा कशाला फॉर्म भरला आहे आणि कोणत्या युनिटला भरला आहे तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर टोकन नंबर बघू शकता, ॲप्लाय नंबर पण पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथं पेमेंट स्लिप किंवा पेमेंट किती झालं आहे, पेड झाले का नाही, तर इथं तुम्हाला बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं प्रिंट ॲप्लिकेशन असा एक ऑप्शन आहे. तर इथं बघा ही प्रिंट रिसिप्ट आणि प्रिंट ॲप्लिकेशन यासमोरच एक कॉलम येतो. म्हणजेच आता सध्याला काय झालं आहे की बाबा हॉल तिकीट आत्ता माझं जनरेट झालेलं नाही, म्हणजे 20 तारखेपासून काहीतरी आय थिंक पेपर आहेत ना, म्हणजे ग्राउंड आहेत. तर ग्राउंडच्या अगोदर एक 5-7 दिवस आपल्याला हॉल तिकीट येत असतं. तर कोणाचं जर वेगवेगळ्या युनिटला असेल तर त्यांचं शक्यतो लवकर पण येऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही इथे येऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. आलं असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता. जसं की आता माझं अजून आलं नाही, तर इथं बघा ॲप्लिकेशन मी पाहू शकतो की बाबा माझं ॲप्लिकेशन कुठं टाकलं आहे, की माझ्याकडे जर ॲप्लिकेशन प्रिंट नसेल तर ते इथून मी डाउनलोड करू शकता. तुम्ही पण इथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर रिसिप्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. तर माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर पोहोचेल.